कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी ह्या टर्मबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. म्हणजे काय केलेलं आहे, कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी म्हणजे ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1. कॉम्प्लेक्स नंबरमध्ये झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी ही टर्म घेतली. त्याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन करताना एक अनदर टर्म आली ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1. मग ओमेगा क्यूब जी टर्म आहे सिम्प्लिफिकेशन जर केलं त्या टर्मचं तर काय येणार आहे सांगा. ओमेगा क्यूब मायनस 1 इज इक्वल टू 0. इट हॅज 2 रूट्स. कोणचे रूट बघितले तर त्या रूटमध्ये आता 3 रूट येणार आहेत त्या टर्मचे. याचे रूट डायरेक्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन पडत नाही. काय करणार मग याचा रूट पडताना आपण तर सिंथेटिक डिव्हिजनचा वापर केलेला आहे. सिंथेटिक डिव्हिजनचा वापर केलाय म्हणजे बघा ओमेगा क्यूब ह्याचा कोएफिशियंट किती आहे 1. मग स्क्वेअरची टर्म नाही ह्या इक्वेशनचं. जर हे बघा ओमेगा क्यूब प्लस 0 ओमेगा स्क्वेअर प्लस 0 ओमेगा प्लस 1 ह्याचं जर सिम्प्लिफिकेशन थोडं केलं तर इक्वेशन तशी येणार आहे. मग 1 नंतर 0 नंतर ओमेगाचा सुद्धा कोएफिशियंट 0 आणि हे 1. मग हे जे रूट पडणार आहे ते 3 रूट आहेत. बघूया ते रूट फाइंड करण्यासाठी आपण सिंथेटिक डिव्हिजनचा वापर करतोय. म्हणजे ही मेथड जी आहे ती सिंथेटिक डिव्हिजन आहे. 9वी मध्ये झालेलं आहे. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे ज्या इक्वेशनचे डायरेक्ट रूट पडतात. जसं की बघा 2x स्क्वेअर 6x प्लस 3 इज इक्वल टू 0. 6चे असे रूट घ्या. हे बघा हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. याचे रूट घ्यायचे आपल्याला. तर काय 3 × 2 6. 6चे असे रूट घ्या की त्याची बेरीज काय यावी 6x असावी. तर ते काय येणार आहेत आपण 2x स्क्वेअर प्लस 2x प्लस 3x प्लस 1 इज इक्वल टू 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ह्याचं सिंथेटिक डिव्हिजन न घेता डायरेक्ट रूट सुद्धा घेता येते. मग आता याचं कॉमन काय घेतला 2x कॉमन घेतला x प्लस 1 प्लस 3 इथं 3 कॉमन घेतला. इथं 3 होता तर x प्लस 1. मग याचे रूट काय झाले बघा काय झाले रूट या टर्मचे हे बघा ह्या टर्मचे रूट काय झाले. ह्या इक्वेशन आहे 2x स्क्वेअर 6x प्लस 3 2x स्क्वेअर प्लस 2x प्लस 3 प्लस 3. हे बघा 2x कॉमन घेतला x प्लस 1 प्लस 3 कॉमन घेतला x प्लस 3. सिम्प्लिफिकेशन जर केलं तर काय आलं x प्लस 1 आणि 2x प्लस 3 इज इक्वल टू 0. हे झाले रूट कशाचे 2x स्क्वेअर प्लस 6x प्लस 3 आहे की नाही. हे डायरेक्ट रूट घेतले. पण हा आपला कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी मध्ये डायरेक्ट रूट घेता येत नाही. ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1 ही टर्म आलेली आहे. मग त्याचं सिम्प्लिफिकेशन केलं. हे 1 इकडच्या बाजूला घेतलं. ओमेगा क्यूब मायनस 1 डायरेक्ट रूट याच्यासारखे पडत नाहीत कारण हे हायर ऑर्डर हे 3 आहे बघा. इथं काय हायर ऑर्डर 2 होता नंतर कॉन्स्टंट x होता नंतर कॉन्स्टंट म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं इक्वेशनच असं होतं त्याचे डायरेक्ट 2 रूट पडतील. पण इथं असं इक्वेशन नाही की त्याचे डायरेक्ट 2 रूट पडतील. त्याचं डिव्हिजन सिंथेटिक डिव्हिजन घ्यावं लागतं आणि त्याच्यासाठी ही मेथड आहे. 9वीला झालेला पार्ट आहे हा. मग काय केलं मी ओमेगा क्यूब त्याचा कोएफिशियंट 1 आहे. स्क्वेअर किती आहे 0 आहे. ओमेगा किती आहे 0 आहे आणि इथं काय होणार आहे -1. मग हे असं घेतला. पहिली टर्म जशी आहे तशी घ्या. 1 × 1 1 1 प्लस 0 1 1 × 1 1 1 प्लस 0 1 1 × 1 1. हे बघा इथं 0 झाला म्हणजे आपलं रूट कसं आहे बरोबर आहे. शेवटची टर्म जर 0 आले तर रूट बरोबर आहे. मग हा प्लस जर असेल तर तिथं काय करायचं मायनस घ्यायचा. मग काय करणार टर्म ओमेगाची आहे. मग ओमेगा इक्वेशन ओमेगाचं आहे त्याच्यामुळे घेताना सुद्धा काय करा ओमेगा घ्या. आणि दुसरं काय होईल तर हे बघा हा स्क्वेअर हा x आणि हा कॉन्स्टंट ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू 0. मग आता काय करायचं हे इक्वेशन घेताना
ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा, ह्याच्यावरून 2-3 व्हॅल्यू घेतल्या आपण. हं, 2-3 व्हॅल्यू घेतल्या. ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू 0. मग याच्यावरून 2-3 व्हॅल्यू काय घेतल्या, रूट काय पडला, ओमेगा मायनस 1 इज इक्वल टू 0, आणि दुसरा रूट काय पडलेला आहे आपला, ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू 0. याच्यावरून 2-3 व्हॅल्यू घेतल्या. पण हे सुद्धा एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. हे ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगाची व्हॅल्यू किती घेतली, -1. माग आपण शो दॅट असे 5-6 एक्झाम्पल घेतले होते. पण थोडंसं आणखी मॅथमॅटिकली क्लिअर करण्यासाठी ही सुद्धा एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे बघा. ह्याच्यासारखी स्क्वेअर आहे, ओमेगा आहे आणि कॉन्स्टंट आहे. ज्या वेळेस डायरेक्ट रूट पडत नाहीत, ही सिंथेटिक हायर ऑर्डरसाठी, म्हणजे 2 पेक्षा जास्त जर घातांक असेल दिलेल्या व्हेरिएबलचा तर त्याचे रूट पडले, त्या नाही तर त्याचं सिंथेटिक डिव्हिजन करायचं. 2 हायर ऑर्डर, नंतर 1, नंतर कॉन्स्टंट टर्म आली, त्याचं काय करा, डायरेक्ट रूट पडत असतील तर त्याचे रूट असे घेतले. पण आता ही सुद्धा आपली क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, पण त्याचे रूट पडत नाहीत. 1चा असा रूट घ्या की त्याची बेरीज काय असावी, 1 असावी, ते येत नाही. पण असं इक्वेशन आलं आणि आपल्याला जर त्याचं त्या टर्मचं सिम्प्लिफिकेशनच करायचं आहे तर कसं करणार तुम्ही, तर बघा काय करायचं. तर त्याच्यासाठी दुसरी मेथड आहे, आणि ती दुसरी मेथड अशी आहे की आपला इक्वेशन काय, ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू 0. मग इथं सिंथेटिक, ह्याचं कोएफिशियंट किती आहे, 1, याचा कोएफिशियंट किती आहे, 1, कॉन्स्टंट टर्म किती, 1. जर रूटच पडत नसतील क्वाड्रॅटिक इक्वेशनचे आणि आपल्याला काय करायचे की रूट घ्यायचे, तर काय करणार बघा. असं इन जनरल इक्वेशन अशी असते, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. नेहमी काय करतात गणितामध्ये याचा वापर करतात, ax ह्या व्हेरिएबलचा, इथे ओमेगा नाही. असं जर रूट असेल तर त्याची व्हॅल्यू असते. जर रूट पडत नसतील, 1चा असं रूट घ्या की त्याची बेरीज 1 यावी, असं पडत नाही. त्यावेळेस क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, रूट पडत नाही, पण आपल्याला सिम्प्लिफिकेशन करायचंय, तर त्याच्या वेळेस टर्म अशी असते, -b प्लस मायनस अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a अपॉन 2a. मग आपलं इक्वेशन काय आहे, ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू 0. ह्याचे रूट काय पडतील, ए ची व्हॅल्यू किती आहे बाळांनो, 1, बी ची, ह्या दोन इक्वेशनचं कंपॅरिझन केलं. ए ची व्हॅल्यू 1 आहे, बी ची व्हॅल्यू 1 आहे, सी ची व्हॅल्यू 1 आहे, बी इज इक्वल टू 1, सी इज इक्वल टू ऑल्सो 1. मग ह्या इक्वेशनचा रूट घ्यायचं आपल्याला. मग काय घेणार, -b म्हणजे किती येणार, -1 प्लस मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर. बी स्क्वेअर म्हणजे बाळांनो किती आहे, 1चा स्क्वेअर मायनस 4, ए किती आहे 1, सी किती आहे 1, डिवायडेड बाय 2, ए किती आहे 1. सिम्प्लिफिकेशन जर केलं तर -1 प्लस मायनस अंडर रूट ऑफ 1 मायनस 4 डिवायडेड बाय 2. आणखीन सिम्प्लिफिकेशन करा, -1 प्लस मायनस अंडर रूट ऑफ 1 मायनस 4 मायनस 3 डिवायडेड बाय 2. याचं सिम्प्लिफिकेशन जर केलं ह्या टर्मचं तर काय होणार आहे बघा, -1 प्लस मायनस रूट ऑफ 3 इंटू आय, कारण 3 इंटू रूट ऑफ आय -1, तो काय होणार आहे आय डिवायडेड बाय 2. मग एक प्लस आहे, आपण ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट घेतले. डायरेक्ट रूट पडत नाही, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, सिंथेटिक डिव्हिजन करता येत नाही, त्यावेळेस त्याचं रूट असतं -b प्लस मायनस अंडर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. कंपॅरिझन केलं इक्वेशनची, ए ची व्हॅल्यू 1 आहे, बी ची 1 आहे, सी ची 1 आहे. सबस्टिट्यूट केली तर आपल्याला याचे 2 रूट मिळाले, आणि ते 2 रूट म्हणजे काय बघा,
एक प्लस असलेला आणि दुसरा मायनस असलेला. आणि दीज रूट्स आर काय आहेत बघा. ते एक पहिला रूट काय 1 -1 प्लस रूट ऑफ 3i डिवायडेड बाय 2 आणि दुसरा रूट आहे -1 मायनस रूट 3i डिवायडेड बाय 2. मग हे दे आणि ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1. ह्याचे दोन रूट कोणचे कोणचे ओमेगा -1 आणि दुसरा ओमेगा स्क्वेअर प्लस 1 प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू 0. एक रूट आहे 1 आणि दुसरी ही जी इक्वेशन आहे त्याचे दोन रूट आले कोणचे कोणचे -1 प्लस रूट 3i डिवायडेड बाय 2 -1 मायनस रूट 3i डिवायडेड बाय 2. कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी याचे तीन रूट आले. एक 1 दुसरा हा प्लस असलेला तिसरा हा. तर मग ते एवढं सगळं लिहित असताना कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी मध्ये आता आपण काय करणार बघा. कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी म्हणजे ओमेगा क्यूब -1 इज इक्वल टू 0. याचे दोन रूट पडले काय ओमेगा -1 दुसरा ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 याचा इज इक्वल टू 0. ह्याच्यावरून दोन इक्वेशन तयार झाल्या ओमेगा -1 इज इक्वल टू 0. ह्याच्यावरून ओमेगा इज इक्वल टू 1 आणि दुसरा ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू 0. आणि याचे दोन रूट पडले -1 प्लस रूट 3i डिवायडेड बाय 2 -1 मायनस रूट 3i डिवायडेड बाय 2. पण ह्या दोन इक्वेशन याच्याच आहेत म्हणजे तिन्ही रूट एकाच इक्वेशनचे आहेत. कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी 1 -1 प्लस रूट 3i डिवायडेड बाय 2 आणि तिसरं इक्वेशन -1 मायनस रूट 3i डिवायडेड बाय 2. इट हॅज टू रूट्स 1 ह्या प्लस आणि ह्या मायनस. मग हे थोड्याशा मोठ्या व्हॅल्यू आहेत. प्रत्येक वेळेसच एवढं सांगत बसतो थोडंसं वेळ कमी असतो म्हणून जो प्लस आहे तो अल्फा 1 अल्फा अँड बीटा. द व्हॅल्यू ऑफ अल्फा इज मग याच्यावरून व्हॅल्यू ऑफ अल्फा काय घेत आहे सांगा. व्हॅल्यू ऑफ अल्फा इज 1 अल्फाची व्हॅल्यू -1 प्लस रूट 3i डिवायडेड बाय 2 -1 मायनस रूट 3i डिवायडेड बाय 2. ह्या असणार आहे ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1 च्या इक्वेशन रूट 1 -1 प्लस रूट 3i डिवायडेड बाय 2 -1 मायनस रूट 3i डिवायडेड बाय 2. 1 अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी म्हणजेच ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1. अल्फाची व्हॅल्यू प्लस आहे बीटाची व्हॅल्यू मायनस आहे. मग या दोघांच्या रिलेशनवर काही एक्झाम्पल सांगणार आहेत. तुम्ही पुस्तकामध्ये सायमल्टेनियसली बघत चाल. काय अडचण आली तर मला विचारू शकताय. काय अडचण असेल तर विचार. आता ह्या अल्फा आणि बीटावर आधारित काही एक्झाम्पल घ्यायचे आपल्याला. घ्या अल्फा आणि बीटा. If alpha and beta are complex cube root of unity, then show that first alpha square plus beta square plus alpha beta is equal to 0. Alpha and beta are the complex cube root of unity. Then show that alpha square plus beta square minus alpha beta is equal to 0. मग आपल्याला कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी म्हणल्यानंतर अल्फाची व्हॅल्यू माहिती आहे. लेट वी नो द व्हॅल्यू ऑफ अल्फा -1 प्लस रूट 3i डिवायडेड बाय 2. बीटा इज इक्वल टू -1 मायनस रूट 3i डिवायडेड बाय 2. मग कशाची व्हॅल्यू काढायची. अल्फा स्क्वेअरची काढून घ्या बीटा स्क्वेअरची काढून घ्या आणि काय करा अल्फा इंटू बीटा. लेट
अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा डॉट अल्फा. अल्फाची व्हॅल्यू माहिती आहे, लिहू तिथे लेट. -1 प्लस √3i डिवायडेड बाय 2 इंटू -1 प्लस √3i डिवायडेड बाय 2. दोन टर्मचा गुणाकार आहे, गुणाकार करून घेऊ. बघा सेम टर्म आहे आणि ए डॉट ए म्हणजे काय, ए स्क्वेअर. तसं आता इथं काय होणार आहे, -1 प्लस √3i ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवायडेड बाय 4. मग ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर, मग काय होणार आहे, -1 चा स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस 2 इंटू -1 इंटू √3i प्लस √3i ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवायडेड बाय 4. सिम्प्लिफिकेशन केलं ह्या टर्मचं. -1 चा स्क्वेअर किती झाला, 1. काय होणार आहे, -2 √3i. हे बघा 2 इंटू -1 -2 √3i आणि √3i चा स्क्वेअर प्लस 3i स्क्वेअर आहे की नाही, रूट आणि स्क्वेअर गेट कॅन्सल, i स्क्वेअर डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू. आता याच आहे i स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे, -1. मग इथं काय येणार आहे, -3. -1 -2 √3i -3 डिवायडेड बाय 4. -3 -1 -4. मग काय होणार आहे व्हॅल्यू बघा, अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू -4 -2 √3i डिवायडेड बाय 4. दोन टर्मची वजाबाकी आहे न्यूमरेटरला आणि त्याच्यामध्ये कॉमन काय आहे, 2. मग काय करूयात आपण, -2 कॉमन घेऊयात. अल्फा स्क्वेअरची व्हॅल्यू किती आलेली आहे बघा, -4 -2 √3i डिवायडेड बाय 4. सिम्प्लिफिकेशन केलं, -2 कॉमन घेतला तर 2 प्लस √3i डिवायडेड बाय 4. 2 × 2 2 × 4. काय होणार आहे, अल्फा स्क्वेअरची व्हॅल्यू -2 √3i डिवायडेड बाय 2. याला इक्वेशन 1 नाव द्या. आता बीटा स्क्वेअर घ्या. बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू सेम याच्यासारखंच, बीटा इज इक्वल टू बीटा स्क्वेअर इज इक्वल टू बीटा इंटू बीटा. काय होणार आहे, -1 √3i डिवायडेड बाय 2 इंटू -1 √3i डिवायडेड बाय 2 स्क्वेअर -1 √3i ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवायडेड बाय 4. आता इथे सिम्प्लिफिकेशन करून याचा स्क्वेअर घेतला, -1 चा स्क्वेअर -1 चा स्क्वेअर मायनस a मायनस b आहे ना इथं, -2 इंटू -1 इंटू √3i प्लस √3i ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवायडेड बाय 4. 1 चा स्क्वेअर 1 मायनस मायनस प्लस 2 √3i आणि बघा इथं 3 आणि प्लस 3i स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस आहे, डायरेक्ट मायनस घेते आणि डिवायडेड बाय 4 -2 3 -2 प्लस 2 √3i डिवायडेड बाय 4. 2 कॉमन घेतला, राहिलं काय, -1 प्लस √3i डिवायडेड बाय 4. 2 × 2 2 × 4. बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली मग, बीटा स्क्वेअर इज इक्वल टू -1 प्लस √3i डिवायडेड बाय 2. ठीक आहे, बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली, -1 प्लस √3i डिवायडेड बाय 2. अल्फा स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली, 2 प्लस √3i डिवायडेड बाय 2. आपल्याला काय काय पाहिजे, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर
प्लस अल्फा इंटू बीटा. मग आता अल्फा स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याजवळ आहे, बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याजवळ आहे, अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढायची आहे. घेऊयात मग. अल्फा स्क्वेअरची व्हॅल्यू बीटा असते आणि बीटा बरोबर आहे बघा. अल्फा स्क्वेअरची व्हॅल्यू बीटा असते आणि बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू अल्फा आली की इथं. आणि अल्फा स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते? बीटा अल्फा स्क्वेअर. इथं काय राहिले बघा आपलं, आपण बघितलं नाही का रिलेशन, अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू बीटा, बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा. फक्त इथं काय अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू -4. इथं काय आलं पाहिजे? अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू बीटा. Therefore, बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा, अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू बीटा. हे बघा मायनस इथं काहीतरी राहिले प्लस आहे की नाही? प्लस आहे. इथे काय होणार आहे बघा, मायनस -2. आता इथे -2 कॉमन घेतला, -2 कॉमन घेतला, -2 प्लस 1 अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू -2 कॉमन घेतला, मायनस येतच नाही मायनस. हे बघा इथं आपलं मायनस झालं होतं. हे आय स्क्वेअर मायनस, हा -1चा स्क्वेअर +1. माझ्याकडून मायनस झाला होता, इथं -3. अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू बीटा. हे बघा मग 2 कॉमन घेतला, 1 मायनस √3i डिवायडेड बाय 4 and that value is equal to 1 minus that term is equal to 2 कॉमन घेतला, 1 minus √3 divided by 2. Simplification -2i हे -2i. हे बघा 1 -3 -2 -2 कॉमन, -2 कॉमन घेतला, -2 हे 1 प्लस √3i डिवायडेड बाय 2. सिम्प्लिफिकेशन जर केलं तर काय येणार आहे बघा, -1 मायनस √3i मायनस प्लस आहे ना, -1 मायनस √3 डिवायडेड बाय 2. अल्फा -2 कॉमन घेतला, -1 मायनस √3 2 कॉमन घेतला डिवायडेड बाय 4. अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू बीटा, अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू बीटा, बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा. हे रिलेशनच आहे, आपल्याला व्हॅल्यू माहितीच आहे. मग ह्या टर्म घेतल्या नंतर कशाची व्हॅल्यू काढायची? अल्फा डॉट बीटा. व्हॅल्यू काय? अल्फा डॉट बीटा. गुणाकार करून घ्या दोन टर्मचा, ह्या दोन टर्मचा. तर ते घेताना a मायनस बी a प्लस बी तो सिम्प्लिफिकेशन करू. आपल्याला माहितच आहे अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू बीटा, बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा, है की नाही? मग ही व्हॅल्यू काय येणार आहे? अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू काय म्हणते? बीटा, बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा. आणि नंतर अल्फा डॉट बीटा, हे दोन व्हॅल्यू माहिती आहेत आपल्याला. नंतर अल्फा डॉट बीटा
अल्फा डॉट बीटा इज इक्वल टू अल्फाची व्हॅल्यू किती आहे -1 प्लस √3i डिवायडेड बाय 2 आणि बीटाची व्हॅल्यू किती आहे -1 √3i डिवायडेड बाय 2. सिम्प्लिफिकेशन केलं तर काय होणार आहे ते टर्म बघा. a 2 × 2 4 a - b a + b -1 चा स्क्वेअर √3i ब्रॅकेटचा स्क्वेअर. सिम्प्लिफिकेशन जर केलं त्या टर्मचं 1 मायनस 3i चा √3चा स्क्वेअर किती झाला 3 i स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे -1 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू काय होणार आहे मग सांगा. 1 मायनस प्लस 3 divided by 4 is equal to 4 divided by 4 is equal to 1. Alpha dot beta is equal to 1 है की नाही. मग आपल्याला सगळ्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. बरं इक्वेशन मध्ये ठेवूयात मग त्या. काय आहे इक्वेशन अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस अल्फा डॉट बीटा इज इक्वल टू 0 दाखवायचं आपल्याला ठीक आहे नाही. मग लेफ्ट हँड साईड घेऊ LHS काय अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस अल्फा बीटा. अल्फा स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे बीटा काढलेली मग काय -1 √3i डिवायडेड बाय 2 प्लस बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू काय अल्फा -1 प्लस √3i डिवायडेड बाय 2 प्लस किती आहे 1. थोडं सिम्प्लिफिकेशन केलं दिलेल्या टर्मचं करूयात. -1/2 -√3 डिवायडेड बाय 2i -1/2 प्लस √3 डिवायडेड बाय 2i प्लस 1. हे बघा हा मायनस हा प्लस गेट कॅन्सल -1 हे तर काय -2 डिवायडेड बाय 2 प्लस 1 -1 प्लस 1 इज इक्वल टू 0 इज इक्वल टू RHS इज इक्वल टू RHS. अल्फाची व्हॅल्यू किती आहे -1 प्लस √3i डिवायडेड बाय 2. बीटाची व्हॅल्यू किती आहे -1 √3i डिवायडेड बाय 2. अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू बीटा बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा अल्फा डॉट बीटा इज इक्वल टू 1. त्या व्हॅल्यू ठेवल्या आणि सिम्प्लिफिकेशन केलं राईट हँड साईड आहे हे दाखवलं. घेऊन घ्या. असंच दुसरं गणित एक आहे. असंच एक एक्झाम्पल आहे ते प्रयत्न करा घरी सोडवण्याचा. α⁴ प्लस β⁴ प्लस α⁻⁻1 β⁻⁻1 इज इक्वल टू 0. बघा सोडवता आलं तर, नाही तर नंतरच्या लेक्चरला मी हे सोडवून देते. ओके, हॅव अ गुड डे.